नाही नाही पर फॅमिली 300 रुपये फक्त. लाजिरवाणी गोष्ट आहे खरं तर. मी शासनाच्या विरोधात नाहीये, पण खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे ही. 3400 रुपये हे पाणी काढण्यात पण नाही जाणार. शेतातून पाणी काढायला जर तुम्ही मोटर लावली तर आज तो मोटरवाला किती पैसे गेले तुम्हाला सर्वांना चांगलंच माहितीये. मग तिथून पुढे कसं काय होणार? तिथून पुढच्या गोष्टी कशा होणार? बरं, एका शेतकऱ्याला तुम्ही 3400 रुपये जर देताय तर तो आधी हा विचार करेल की घरच्यांना आपण डाळ भात खाऊ घालण्यासाठी तांदूळ तरी विकत घ्यावेत. मॅडम, आपण केंद्र सरकार जे आहे ते आपलं पंजाबला जे आहे 50,000ची मदत केलेलं आहे त्या ठिकाणी. महाराष्ट्रात अशी परिस्थिती नाही आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राची दखल का घेत नाहीये? पूरग्रस्तांच्या डोळ्यातलं पाणी केंद्र सरकारला पाहत नाहीये का? पंजाब हा असं म्हणलं जाते की शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी मातृभूमी किंवा तिथून सगळ्यात जास्त धनधान्य येतं. आणि आपण पाहिलंय की गेल्या महिन्यापासून तिथं पण खूप मोठा पूर आलाय, खूप धनधान्य नुकसान झालंय, पशु नुकसान झालंय, प्राणी सगळ्यांचं हे झालंय. पण जर तिथं मदत पोहोचू शकते तर महाराष्ट्रात पण पोहोचणं गरजेचं आहे. आणि हे कोण करायला पाहिजे? आपण स्वतःहून ती सुरुवात केली पाहिजे. त्याशिवाय महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्याकडे लक्ष नाही देणार आहे. मराठी कलाकार असतील किंवा बॉलिवूड असेल. आता विषय कसा आहे की माझा महाराष्ट्र किंवा कर्मभूमी माझी महाराष्ट्र असं म्हणणारे खूप जण आहेत. ठीक आहे, मग ते माझ्या फील्डचे असू देत, बॉलिवूडचे असू देत किंवा मराठी इंडस्ट्रीचे असू देत. आता तो त्यांचा लुकआउट आहे की ते का नाही आले किंवा त्यांनी का मदत नाही केली. आता आपल्याला माहितीये की जोपर्यंत प्रेक्षक वर्ग व्यवस्थित नसणार तोपर्यंत ते आम्हाला नाहीत पाहणार आहेत किंवा आम्हाला वाव नाही भेटणार आहे कुठल्याच गोष्टीचा किंवा आमच्या कलेला सुद्धा. जर तुम्ही मायबाप व्यवस्थित असाल तर कुठेतरी आमचं नाव असणार आहे. ह्या दृष्टी डोक्यात ठेवून किंवा ह्या गोष्टी मी डोक्यात ठेवून इथपर्यंत पोहोचले. आणि खरंच मी सर्व कलाकारांना सांगू इच्छिते की इतके वर्ष आपण कुठं होतो, कुठं नव्हतो, कुठं मदत केलीये नाही केलीये हे आपल्याला माहित नाही. पण आतापर्यंत जिथं जिथं शासन नाही पोहोचलेलं सिंदखेड सारख्या गावांमध्ये आपण सगळ्यांनी थोडी थोडी पाकळी ना पाकळी जरी मदत केली तर ते खरंच कुठंतरी गाव चांगलं होऊ शकतं, त्यांना मदत होऊ शकते, त्यांना 2 टाइमचं अन्न भेटू शकतं, निवारा भेटू शकतो.